शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा भाजपच्या नांदगाव तालुका शहर शाखेने जोरदार निषेध केलाय। राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांना मानसिक उपचारांची गरज आहे असे विधान करत खालच्या पातळीवरची राजकीय टीका केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केलाय। या पार्श्वभूमीवर भाजपचे नांदगाव तालुका अध्यक्ष संजय सानप व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नांदगाव पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात लिखित तक्रार दाखल करण्यात आली। तालुका अध्यक्ष संजय सानप म्हणाले की संजय राऊत यांनी सातत्याने अपमानास्पद भाषा वापरून जनतेत द्वेष पसरवण्याचा उद्योग सुरू केलाय। त्यांच्या विधानामुळे राजकीय सौजन्य धुळीस मिळत असून समाजात तणाव निर्माण होतोय। आम्ही याचा तीव्र निषेध करतोय। भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून तालुक्यात शहरात निषेधाचे वातावरण निर्माण झाले। लवकरच आंदोलनाची हाक देण्यात येईल असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला। संजय राजाराम राऊत साहेबांनी जे आमचे भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविषयी बेताल वक्तव्य जे केलं त्याबद्दल आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविषयी सुद्धा त्यांनी रेव पार्टी म्हणून जी अपमानकारक आणि संताप येणारी जी काही वाक्य केलं त्याच्यामुळं काल रात्री आम्ही संपूर्ण भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मिळून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला। त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलं। तरी राऊत साहेबांनी याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि कोणत्याही नेत्याला अशा पद्धतीने बोलून आमच्या भावना दुखवू नये अशी सगळ्या कार्यकर्त्यांची भावना आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।